वेगवेगळ्या स्टॉलला पण पाणी दिले. मोबाईल घाल नका माझा आता वसंतराव नाईक मराठवाडा मागं आहे भैया, हात. प्रांगणामध्ये जिल्ह्यातील सर्व प्रगत शेतकरी आणि आमचा कृषी विभाग जिल्हाधीक्षक कृषी आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलसचिव इंद्रमणी सर यांच्या अधिपत्याखाली त्यांचे सर्व शास्त्रज्ञ यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, नवीन शेती, प्रगतशील शेती कशी करायची याबद्दल मार्गदर्शनही ठेवलेलं आहे. आणि नुसतं उत्पादन नाही तर उत्पादन करत असताना पीक पॅटर्नमध्ये काय बदल करायला पाहिजे, त्याचप्रमाणे तुम्ही जे पण पीक किंवा उत्पादन घ्याल त्याला बाजारपेठ कशी मिळवली पाहिजे, आपल्या कृषी उत्पादनाचं मूल्यवर्धन कसं होईल, व्हॅल्यू ॲडिशन काय करता येईल, प्रक्रिया उद्योग कुठले आपल्याला करता येईल, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या कुठल्या योजनांचा लाभ शेतकऱ्याला घेता येईल, हे सर्वच एका छताखाली हे सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे. यामध्ये महिला भगिनी वर्ग हे मोठ्या प्रमाणात सामील आहे. तर या सर्वच महिला शेतकरी आणि कृषी शेतकरीचे नवीन तंत्रज्ञानाची कास धरून आपलं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या सर्वांचं या ठिकाणी आजचा हा मेळावा आहे. या मेळाव्यातून नक्कीच परभणीतील शेतकरी हा आधुनिक सेंद्रिय शेती, आधुनिक किफायतशीर शेती, आधुनिक व्यापारी दृष्टिकोनातून शेती करायला शिकेल असं मला नक्कीच वाटतं आहे. आणि शेतकऱ्यांनी व्यापारी बनायला हवं हा पण माझं इच्छा आहे. आणि जोपर्यंत शेतकरी स्वतः व्यापारी बनणार नाही आणि स्वतःच्या कृषी मूल्याला चांगल्यात चांगला दर मिळवून देऊ शकणार नाही तोपर्यंत त्याच्या प्रगतीमध्ये काही प्रमाणात अडचण निर्माण होतो. तर तो अडसर दूर करण्यासाठी, मधले दलाल दूर करण्यासाठी, उत्पादक आणि ग्राहक यांना एकत्रित आणण्यासाठी म्हणून शासनाच्या वतीने या ठिकाणी जे कृषी शिबिर आहे त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी, ग्राहकांनी घ्यावा एवढी या प्रसंगी मी आवाहन करतो जिल्हाधिकारी परभणी म्हणून. आणि या कृषी प्रदर्शनाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.